जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। महिला आरक्षणावरून भाजप काँग्रेसला बदनाम करीत आहे। माजी मंत्री केसी पाडवी यांचा भाजपवर आरोप। लोकसभेचं अधिवेशन महिला आरक्षणासाठी नव्हे, सीमांकनासाठी होते। काँग्रेसचा विरोध महिला आरक्षणाला नाही, तर सीमांकनाला होता। महिला प्रश्नावर राजकारण करून काँग्रेसची प्रतिमा मलिन केली जात आहे। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना काँग्रेसचे माजी मंत्री केसी पाडवी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस दिलीप नाईक विक्रम पाडवी उपस्थित होते। यावेळी आयोजित करायला पत्रकार परिषदेतून माजी मंत्री ॲडव्होकेट केसी पाडवी यांनी सांगितले की भाजप महिला आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। लोकसभेचे अधिवेशन हे मुळात महिला आरक्षणासाठी नव्हते, तर सीमांकनासाठी होते आणि काँग्रेसचा विरोध हा सीमांकनाला होता, महिला आरक्षणाला नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले। महिलांना लोकसभेत आरक्षणाची मंजुरी 2023 मध्येच मिळालेली असून त्याचे नोटिफिकेशन आता काढण्यात आले आहे, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। सीमांकन प्रक्रियेसाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केले। भाजपला देशाचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत महिला प्रश्नावर राजकारण करून काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे माजी मंत्री ॲडव्होकेट केसी पाडवी यांनी म्हटले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। निश्चितपणे केंद्रामध्ये 16, 17, 18 ला जे काही एक दिवसीय अधिवेशन होतं त्याच्यात महिला आरक्षण विधेयक असं नाव दिलं गेलं। विधेयक 2023 लाच पास झालेलं आहे आणि ते सुद्धा एकमताने झालेलं आहे। एकमताने म्हणजे 2 मतं विरुद्ध ऑल सगळे असं ते विधेयक पास झालेलं आहे आणि 23 ला पास झाल्यानंतर त्याच्यावर नोटिफिकेशन 2026 ला 16 एप्रिलला काढलंय। पण त्या महिला विधेयकाच्या आड राहून तुम्हाला सीमांकन करायचं होतं, केंद्रशासित प्रदेशाचा काय निर्णय घ्यायचा होता, हे सगळं जे 3 विधेयकं आणली होती त्या विधेयकच नव्हतं, महिला विधेयक नव्हतंच। आणि याच्यात सीमांकन करणं, सीमांकनसाठी त्याला खूप प्रोसिजर लागते, 4-5 वर्ष सुद्धा लागतात आणि त्याला खास करून जातीनिहाय जनगणना तुम्ही मान्य केली आहे ना, जनगणना पहिले झाल्याशिवाय सीमांकन होणार नाही। आणि तुम्हाला 850 करायचे असतील तर तुम्हाला सीमांकनचा जो काही कायदा आहे, डिलिमिटेशन ऍक्ट आहे, त्याला रूल लागतील, सगळंच करावं लागेल। ते न करता महिला विधेयक म्हणजे आणायचं आणि त्याच्या आड तुम्हाला दक्षिण भारताला असेल, छोटे छोटे राज्य असतील आणि संघीय ढाचा जो आहे, युनियन ऑफ स्टेट असं जे आपण म्हणतो, देश, सगळं स्टेट राज्य म्हणून एक देश आहे, त्या देशाला तुम्ही नक्षा बदलण्यासाठी 8 लाखाचं काही ठिकाणी मतदारसंघ, काही ठिकाणी 25 लाखाचा मतदारसंघ करणं आणि सगळ्या दुनियेला देशाचा नक्षा बदलण्यासाठी आणि वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मतदारसंघाचं रचना करणं, वेडेवाकडे करणं, भौगोलिक सलगता लागते, याला लोकसंख्या लागते आणि सगळ्यात महत्वाचं आहे आजची जनगणना, जातीय जनगणना तुम्ही मान्य केली, ती केल्याशिवाय तुम्हाला 850 जागा करता येणार नाही। आणि चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही नाटक कशाला करता? महिला विधेयक जे पास झालेलं आहे, महिलांच्या बाबतीत उलटसुलट बोलून काँग्रेसला बदनाम करणं, परत त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणं आणि काँग्रेसला बदनाम करून प्रत्येक वेळेला राजकारणाची भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ जे विधेयक आहेत त्याच्या बाबतीत केलं पाहिजे।